नमस्कार मित्रांनो, मी सुनील रांगाले मातृत्व प्रबोधिनी तुमचं स्वागत करतोय. तर आज आपण 1 ऑक्टोबर 2023 ला झालेला संडेला झालेला आपण पेपर बघणार आहे. गट ब परीक्षेला विचारलेला जो प्रश्न आहे तर ते आपण प्रश्न इथे बघणार आहे. तर ब क्रमांकाचा संच आहे, संच क्रमांक ब म्हणजे बी नंबरचा सेट आपण इथे अभ्यासणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो, पेपर कसा होता असा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल तर पेपर हा अगदी सोपा किंवा अगदी अवघड नव्हता. तर पेपर हा सर्वसाधारण पद्धतीचा होता. तर हा पेपर कुणाला सोपा गेला असेल तर ज्या विद्यार्थ्यांनी मागचे पीवायक्यू केलेले असतील त्यांना हा जो पेपर असेल तर अगदी सोपा गेलेला आहे. कारण की तुम्ही याच्यातील जर का पाहिले तर जवळजवळ मी तर म्हणेल की 80 ते 90% प्रश्न हे आहेत तसे मागच्या परीक्षेतून विचारलेले आहेत. इव्हन वाक्प्रचार, म्हणी, समार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, व्याकरण आणि उदाहरणाची उदाहरणं तुम्हाला आहेत तशी मागच्या पेपरमध्ये तुम्हाला विचारले आहेत. जर का तुम्ही व्यवस्थित घटकानुसार अभ्यास केला असेल तर तुम्हाला हे सोपं गेलं असेल. व्याकरणामध्ये एकही प्रश्न चुकण्यासारखा नाहीये, समार्थी शब्दामध्ये सुद्धा चुकण्यासारखं नाहीये आणि वाक्प्रचार आणि म्हणी हे सुद्धा प्रश्न तुमचे अगदी सोप्या प्रकारचे आहेत. ते कसे आहेत त्या प्रकारे आपण बघूया. ठीक आहे. याच्यामध्ये फक्त एकच प्रश्न आहे जो संदिग्ध आहे, बाकी सगळे प्रश्न तुमचे आहेत तसे बरोबर आहेत. म्हणून या पेपरमध्ये किती मार्क मला मिळू शकतील तर मित्रांनो, आपल्या विद्यार्थ्यांना म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना माझ्या संपर्कात आहेत किंवा ज्यांनी आपल्याकडे क्लास केला असेल तर त्यांना 45च्या वर मार्क मिळालेले आहेत. म्हणजे सहज तुम्हाला 50 पैकी 45 प्लस मार्क घेता येतात. त्याच्यामुळे कशा प्रकारे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेता येईल या संदर्भात आपण इथे डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. त्याच्यानंतर भविष्यातील जे पेपर होणार आहेत म्हणजे समजा गट क परीक्षा असेल, गट ब परीक्षा असेल, तर त्या सर्व पेपरमध्ये तुम्हाला कशा प्रकारे आणखी तयारी करावी लागणार आहे, आणखी तुम्ही कुठं कमी पडताय या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या पेपरच्या विश्लेषणातून मिळतील आणि ट्रिक्स आहे. त्याच्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. ठीक आहे. तर ब क्रमांकाचा सेट आहे. आपण प्रश्न क्रमांक 1 बघूया लवकरात लवकर. ठीक आहे. त्याच्यात काय दिले बघा, खालीलपैकी देशी शब्द कोणता आहे. सोपा प्रश्न आहे बघा. देशी म्हणजे काय, तर जे शब्द परभाषी नाहीयेत किंवा तत्सम नाहीयेत किंवा तद्भव नाहीयेत, तर आपले गावरान जे शब्द असतात ना त्याला देशी शब्द असं म्हटलं जातं. म्हणजे ज्या शब्दांची सरळ उत्पत्ती सांगता येत नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये लोकांच्या बोलीभाषेतील म्हणजे जे आपल्या मराठी जे शब्द असतात गावरान, त्याला देशी शब्द असं म्हणतात. ठीक आहे. तर कोमल पासून कोवळा तयार झालाय त्याला आपण म्हणूया तद्भव शब्द. काय म्हणू आपण, तद्भव. ठीक आहे. तद्भव म्हणजे काय, तर जे शब्द संस्कृत पासून तयार होऊन त्या म्हणजे बदल होऊन येतात त्याला आपण तद्भव असं म्हणतो. भगवान बघा आहे तसं आलंय, संस्कृत शब्द आहे, त्याच्यामुळे याला आपण तत्सम म्हणायचं. काय म्हणायचं, तत्सम. तत्सम म्हणजे काय, जसेच तसे शब्द मराठीमध्ये येणे. कुठून, संस्कृत मधून. ठीक आहे. हा ढेकून बघा, ढेकून आपण एक स्टोरी पाहिली होती. स्टोरीच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं होतं, एक झाड आहे, झाडाच्या खाली घोडा बोका रेडा बसलेले होते त्याला आहे ना. तर हे दोन प्रश्न विचारले, तर हा जो शब्द असेल तर ढेकून चावतो रेड्याला, तर या प्रकारे हा जो असेल तर देशी शब्द आहे. म्हणजे माझं उत्तर असेल फक्त सी. मग हा बटन शब्द कोणता आहे, तर बटन हा जो शब्द असेल मित्रांनो तो हा इंग्रजी शब्द आहे. कोणता शब्द आहे, इंग्रजी शब्द आहे. तशा पद्धतीने पटकन उत्तर तुम्हाला शोधता येईल. ठीक आहे. नंतर बघा दुसरं म्हणजे ही प्रश्नपत्रिका तुम्हाला 20 ते 25 मिनिटात बाजूला काढून तुम्ही इंग्रजीला वेळ देऊ शकला असतात किंवा इतर विषयांना, इतकं सोपं आहे. आता मित्रांनो, शुद्ध शब्दांचा गट ओळखा असा एक प्रश्न विचारलाय. आता शुद्ध शब्द ओळखायचे कसे, यासाठी मित्रांनो संधी तुम्हाला माहिती असली पाहिजे, त्याच्यानंतर समास माहिती असलं पाहिजे, काही शुद्ध लेखनाचे नियम आहे, त्याच्यानंतर अनुस्वार आहेत. या गोष्टी जर का तुम्हाला माहिती असतील, विसर्ग, 5-6 गोष्टी तुम्हाला व्याकरणामध्ये सांगितलं आहे वारंवार मी, आणि त्या प्रकारे तुम्ही जर का सॉल्व्ह केलं असेल तर अगदी सोपं आहे. आता या ठिकाणी बघा कर्मेंद्रिय इथे संधी आहे मित्रांनो, कर्म अधिक इंद्रिय काय ते राहणार, कर्मेंद्रिय. मग आता आपल्याला हे माहिती आहे की इंद्रिय हा जो शब्द असतो हा इंद्रिय शब्द या प्रकारे असतो. ठीक आहे. म्हणजे हा द्रिय असेल हा पहिला, याला बदल नाही करायचं. इंद्रिय म्हणजे इथेच कट झाला. मग इंद्रिय कर्मेंद्रिय इथे तुम्हाला दिसेल. मग आपलं ए झालं, याला गुणादेश असं म्हणतात. ठीक आहे. कबुली जवळ, आता तुम्हाला हे वेलांटीच तुम्हाला चुकी दिसेल. म्हणजे वेलांटी कशी पाहिजे, दीर्घ पाहिजे. त्याच्यानंतर प्रतिकात्मक, तर प्रतीक बघा हे असं असतं, याने आत्मक म्हणजे प्रतिकात्मक, इथे सुद्धा संधी आहे. म्हणजे हे जे उत्तर असेल ब क्रमांक बरोबर आहे, अचूक आहे. त्याच्यानंतर उच्छृंखला बघा, उच्छृंखला म्हणजे स्वैर, म्हणजे आपला मनमानी करतो तो, त्याला म्हणतात स्वैर व्यक्ती. तर उत अधिक शृंखला, त्याच्यामध्ये त ची संधी आहे. तच्या पुढे बघा, तच्या पुढे काय आलं, शृंखला, तर उच्छृंखला असं तयार झालं. उच्छृंखल म्हणजे ते संधीमध्ये आपण पाहिले तचं काय झालं, त. उत हा संस्कृत उपसर्ग आहे, तचं काय झालं इथे च आहे, आणि श च काय झालं असेल तर हा छ झालेला तुम्हाला दिसेल. म्हणजे तची व्यंजन संधी आपण पाहिली होती. त्याच्यानंतर असेतू हिमालय बघा, आ हा उपसर्ग आहे, सेतू म्हणजे पूल, आणि हिमालय हा पर्वत आहे. म्हणजे रामाने जे सेतू बांधलाय तिथपासून तर हिमालयापर्यंत असा त्याचा अर्थ होतो, आ सेतू हिमालय. ठीक आहे. आणि याचा समास विचारतील भविष्यामध्ये, याचा अर्थ काय होणार बघा, आ हा उपसर्ग पर्यंत असा जर अर्थ आला त्याला अव्ययी भाव समास म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, अव्ययी भाव समास. असे तो हिमालय. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा गपिष्ट, आता गप्प अधिक इष्ट, तर इष्ट कसं असतं मित्रांनो, तर इष्ट हा शब्द असा असतो, इष्ट की इष्ट, तर इष्ट असतो, आणि त्याच्यामुळे गपिष्ट, तर हा जो शब्द असेल हा बरोबर आहे. त्याच्यामुळे उत्तर क्रमांक ब सुद्धा बरोबर आहे. मग याच्यात काही चूक केलं तर उत आहे तसं जोडलेलं असेल. असे तुम्हाला
हेतू चुकवलाय आणि गपिष्टचा इष्ट हा असा नसतोच. ठीक आहे, जर का संधी आली असती तर मात्र असं राहिलं असतं. जसं का आपण बघितलं एक संधियुक्त शब्द आहे अभि अधिक इष्ट अभिष्ट चिंतन. बघा या ठिकाणी बघा आपण अभि हा शब्द घेतला तर अभि हा पहिला असेल संस्कृत उपसर्ग आणि या ठिकाणी इष्ट आहे, मग प्लस ही काय असेल तर अभिष्ट चिंतन जे असतं तर अभिष्ट मात्र आपण कसं लिहितो हे असं लिहितो. तर इथे मात्र तुम्हाला दीर्घ लिहिता येत आणि हाही प्रश्न एमपीएससीने एकदा विचारला होता. ठीक आहे, आता माझं उत्तर काय असेल बघा, शुद्ध शब्दांचा गट ओळखा. आता बी आणि सी बरोबर, आता बी आणि सी बरोबर कुठे आहे आपण ते बघूया. तर इथे तुम्हाला दिसेल की बी आणि सी बरोबर, तर उत्तर आहे आपलं 4 नंबरचं उत्तर तुम्हाला दिसेल, म्हणजे हे आणि हे बरोबर आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न संख्या विषयाने दिली आहेत आणि त्यांची उदाहरणे. तर मित्रांनो या पेपरमध्ये संख्या विषय या घटकावरती 2 ते 3 प्रश्न विचारले आहेत, म्हणजे विषयाला भर दिलाय त्यांनी. आता बघा संख्यावाचक, बघा आता संख्यावाचकचे हे प्रकार आहेत सर्व, त्याच्यामुळे तुम्ही जर का याला लावलं म्हणजे पहिल्यांदा ही जोडी लावता येणार नाही आपल्याला, कारण की इकडं संख्यावाचकचे सगळेच प्रकार संख्यावाचक मध्ये सर्व प्रकार येतात. म्हणजे आपण काय करूया तर क्रमवाचक पहिल्यांदा लावायला लागेल. आता मित्रांनो तुम्ही बघा तुम्हाला ट्रिक्स सांगतोय पेपर सोडवतात कसं. आता काही लोक काय करतात अशा अशा जोड्या लावतात. याच्यामध्ये एक चूक तुमची आहे की पहिल्यांदा असं लावा मग शोधा की आम्ही 1 लिहिलंय की 2 लिहिलंय. ठीक आहे, याच्यामध्ये चुका होतात. म्हणजे तुम्ही लिहित असताना इथे नंबर लिहिलं पाहिजे. ठीक आहे, मग आता मी इथे बी च लिहितो क्रमवाचक पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा. इथे काय असणार आहे क्रमवाचक मध्ये 4 नंबर येईल असं लिहायचं, पटकन ओळखायला सोपं जातं. आवृत्तीवाचक म्हणजे कितीदा रिपिटेशन झालंय, म्हणजे बघा पटवाले शब्द असतात दुहेरी तिहेरी दुप्पट तिप्पट चारपट पाचपट. ठीक आहे, आता ते पट बघितलं तुम्ही दुप्पट चौपट दुहेरी तिहेरी, तुम्हाला प्रश्न पर्याय क्रमांक 1 मध्ये दिसेल. अनिश्चित म्हणजे काय तर नामाची संख्या नक्की किती हे आपल्याला निश्चितपणे सांगता येत नसेल, त्याला अनिश्चित असं म्हटलं जातं. फार आहे, थोडे आहे, बहुत आहे, रगड आहे, जास्त आहे, अल्प आहे, हे शब्द येतात. असे कुठे आहेत बघा, थोडा फार सर्व इतर. तर इथे तुम्हाला 3 नंबर दिसेल अनिश्चिततामध्ये. ठीक आहे, आता राहिला एक पर्याय, कुठला राहिला असेल तर इथे बघा दोघे तिघे पाचशे साती असं आहे. ठीक आहे, मग आता याला आपण इथे लिहूया. आता हा कोणत्या प्रकारामध्ये येतो हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. तर आपण दोघे म्हणजे काय आहे त्यापैकी सर्वचे सर्व. ठीक आहे, मग याला म्हणतात गणनावाचक. काय म्हटलं तर गणनावाचक असं म्हणतात. गणना म्हणजे काय तर आपण मोजण्यासाठी वापरतो त्याला गणना करणे असं म्हणतात. मग या गणनावाचकचे प्रकार किती पडतात तर गणनावाचकचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे एक, याला म्हणतात पूर्णांक वाचक. काय म्हणतात पूर्णांक वाचक. दुसरा जो प्रकार असेल 2 क्रमांक याला अपूर्णांक वाचक असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं अपूर्णांक, अपूर्णांकात नंबर असेल तर. आणि तिसरा जो प्रकार पडतो त्याला साकल्य असं म्हणतात. काय म्हणतात साकल्य. साकल्य म्हणजे काय मित्रांनो तर आहे त्यापैकी सर्वचे सर्व असा अर्थ व्यक्त होत असेल तर त्याला साकल्य असं म्हटलं जातं. जसं दोन्ही तीनही चारही पाचही सहाही. मग या ठिकाणी हे जे शब्द आहेत दोघे तिघे चारी पाची हे काय करतात की आहे त्यापैकी सर्वचे सर्व म्हणजे हे जे शब्द असणार हे या गटामध्ये येणार. ठीक आहे, म्हणून याला आपण पर्याय लावूया. अशा प्रकारे आपण जोड्या लावल्या आहेत. आता आपण पर्याय शोधूया. आता बघा सोपं कसं जाणार, तुम्ही असं लावलं असतं तुम्हाला अवघड गेलं असतं की नक्की याचं उत्तर हे केलं की हे केलं आणि ते खिचड बिचड होऊन जातं. ठीक आहे, मग आपण काय करूया तर पटकन बघा आता 2 4 1 3 2 4 1 आणि 3 असं पटकन तुम्हाला उत्तर शोधताना सोपं जातं. म्हणून हे असे नंबर लिहित चला. ही सुद्धा गोष्ट खूप महत्वाची आहे. जर का तुम्हाला असं शोधताना आणखी परत वेळ लागला तर तुमचं उत्तर चुकू शकतं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघूया काय दिला आहे. अवग्रह चिन्ह हे विराम चिन्ह कधी वापरलं जातं. आता मित्रांनो विराम चिन्हावरती एक प्रश्न 100% कोणत्याही परीक्षेला विचारतात. मग अवग्रह चिन्ह नक्की असतं तरी कसं तर असं यस असतं ना, या प्रकारे हे चिन्ह असतं. मग हे कधी वापरतात. ठीक आहे, तर आपण जेव्हा एखाद्याला हाक देतो ना असं देवारे देवाए राम्या इकडे, या ठिकाणी आता बघा देवारे देवा, या ठिकाणी हा जो देवा शब्द आहे त्याचं वाचा आपण काय करतोय जास्त लांबट उच्चार करतोय आपण आणि म्हणून या ठिकाणी हे चिन्ह वापरलं जातं. म्हणजे माझं उत्तर असेल 1 नंबर. आता बाकीचे 3 पर्याय आयोगाने आधी पण विचारले आहेत आणि भविष्यामध्ये तुम्हाला गट क परीक्षेला सुद्धा विचारतील. त्याच्यामुळे आपण याच्याबद्दल बघूया. उच्चारणामध्ये खंड आहे हे दाखविण्यासाठी काय वापरलं जातं तर या ठिकाणी मित्रांनो स्पष्टीकरण चिन्ह ज्याला आपण म्हणतो अपसारण चिन्ह असं म्हणतात ते असं डॅश असतं. ठीक आहे, आता उच्चारात खंड पडला म्हणजे काय तर बघा मी प्रेम विवाह केला सर्वांनी त्याचा स्वीकार केला पण आता पण आलं म्हणजे काय असेल तर तो काहीतरी पुढचं त्याला सांगायला लाज वाटते पण घरचे स्वीकारत नाही वगैरे वगैरे, तर तो तिथे त्याचा खंड पडतोय तो थांबतोय तिथं. म्हणजे बोलता बोलता विचार मालिका तुटली असेल तर हे चिन्ह वापरलं जातं असं. म्हणजे ही डॅश असते जरा लांब असते अशा प्रकारची. आणि हे चिन्ह बघा एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण द्यावायचे असेल तर हे चिन्ह वापरतात. कसं बघा तर तो मुलगा जो पास झाला आपल्या वर्गात आहे या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल अशी डॅश तुम्हाला दिसेल. तर या प्रकारे हे चिन्ह वापरतात. आता पर्याय क्रमांक बघा 2 शब्द जोडण्यासाठी आपण काय वापरतो तर 2 शब्द जोडण्यासाठी आपण संयोग चिन्ह वापरतो. काय वापरतो संयोग चिन्ह. हे पण असंच असतं. आता कसं बघा जसं मी प्रेम विवाह लिहिला काय लिहिला प्रेम विवाह, तर या ठिकाणी हा जोड शब्द झाला. आता जोड शब्द जोडण्यासाठी आपण इथे जे डॅश दिली आहे तर या चिन्हाचं नाव काय असेल तर संयोग चिन्ह असं नाव आहे. काय नाव या चिन्हाचं तर संयोग चिन्ह असं नाव आहे. ठीक आहे,
म्हणजे थोडक्यात तुम्हाला अपसारण चिन्ह, स्पष्टीकरण चिन्ह आणि संयोग चिन्ह हे दोन्ही दिसताना समान दिसतात, परंतु त्यांच्या उपयोगानुसार त्यांच्यातील जो फरक आहे तो भिन्न आहे. ठीक आहे. आणि हा लांब असतो चिन्ह आणि हा कसा असतो तर हे चिन्ह तुम्हाला असं शॉर्ट दिसेल, म्हणजे कमी लांबीचं दिसेल. ठीक आहे. तेवढं सोपं ते आहे. त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघूया की ताई प्रत्यय लागून साधलेली भाववाचक नामे कोणत्या लिंगी असतात. आता मित्रांनो, भाववाचक नाम नेहमी तयार कसं होते आपल्याला माहित पाहिजे. तर विशेषण एखादं नाम असेल किंवा एखादं विशेषण असेल किंवा एखादं धातू असेल, याला यत्व, पणपणा, ताई, गिरे किंवा आई हे प्रत्यय लावून आपण भाववाचक नाम तयार करतो. आणि भाववाचक नामाचं लिंग याच्यावरती आता प्रश्न विचारले आहेत बघा नवीन पद्धतीनुसार. तर आपल्याला हे माहिती पाहिजे की प्रत्येक 3 लिंग आहेत आपल्याकडे, मग तो ती ते तुम्ही लावलं तरी तुम्हाला लिंग कळून जाईल. तर बघा, जसं माणूसला की लावलं तर माणुसकी काय झालं, ती माणुसकी, बरोबर. आता नम्रता तर ती नम्रता, आणि पाठी आता इथे लावलं श्रीमंताची श्रीमंती तर ती श्रीमंती होते, म्हणून याला आपण काय म्हणू, स्त्रीलिंगी शब्द असं म्हणूया. आता बाकीचे पण प्रत्यय तुम्हाला याच्याबद्दल विचारले म्हणून. आता जर का इथे पनावा विचारलं असतं, काय लागलं असतं, पना किंवा वा, तर पुल्लिंगी झालं असतं. ठीक आहे. आणि ते नपुसकलिंगी मध्ये काय लागलं असतं तर यत्व पण, काय लागलं असतं यत्व पण, तर याला आपण काय केलं असतं नपुसकलिंगी. आणि ताई आहे, आणि इथे आणखी एक शब्द आहे गिरी, बरोबर. आता ताई, गिरी आणि आई असे जर का प्रत्यय लागले असतील, इथे गिरी हा शब्द असेल. ठीक आहे. आता हा गिरी जर प्रत्यय लागला असेल गिरी, ठीक आहे, तर आपण याला काय म्हणूया, तर याला आपण म्हणूया भाववाचक नाम. म्हणजे हे जे एवढे प्रत्यय 1 2 3 4 आणि थोरवी, तर हे प्रत्यय लागल्यानंतर स्त्रीलिंगी शब्द असतात, हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, आंबा चवीला गोड आहे. तर मित्रांनो, या वाक्यात काय दिलं आहे तर अधोरेखित वाक्यातील चतुर्थीच्या उपपदार्थाचा अर्थ. आता इथे मित्रांनो, उपपदार्थ म्हणजे काय, तर या शब्दाची संकल्पना आपल्याला माहिती असली पाहिजे. तर बघा, वाक्यामध्ये शब्द असतात, शब्दांच्या शब्दाशी संबंध असतो, विभक्ती असते, विभक्ती म्हणजे शब्दाला लागतात, बरोबर. कुणाला तर नामाला आणि सर्वनामाला, तर त्यांचे संबंध एकतर क्रियापदाशी असतील किंवा त्यांचे संबंध इतर शब्दांशी असतात, बरोबर. आता या ठिकाणी बघा, आता क्रियापद कोणता आहे तर होता हा क्रियापद आहे. याला तुम्ही प्रश्न विचारा, क्रिया कोणी केली, कुणावर घडली, कशी घडली वगैरे, तर तुम्हाला उत्तर मिळेल. त्याला म्हणतात कारक, म्हणजे कारकार्थ असं म्हणतात. काय म्हणतात, कारकार्थ असं म्हटलं जातं, बरोबर. आणि दुसरा एक अर्थ असतो इतर शब्दाचे संबंध असेल त्याला उपपदार्थ म्हणतात. आता बघा, आंबा चवीला गोड होता, हो असणारा कोण आहे तर आंबा. हा आंबा आहे वाक्यातील कर्ता. कोण आहे, कर्ता. तर हा कर्ता कोण आहे तर हा कारकार्थ आहे, कारण याचा संबंध क्रियापदासोबत आहे. ठीक आहे. आता चतुर्थी विभक्ती विचारले मित्रांनो, तर चतुर्थी विभक्ती म्हणजे काय, तर वाक्यामध्ये बघा कर्माला प्रत्यय लागला असेल तर त्याची विभक्ती द्वितीय सांगायची आहे या. आणि कर्माशिवाय इतर कोणत्याही शब्दाला सला ते सलाना प्रत्यय लागले असतील तर त्याची विभक्ती तुम्ही चतुर्थी सांगायची, बरोबर. म्हणजे उपपदार्थ फक्त चतुर्थीला असतात, द्वितीय विभक्तीला उपपदार्थ नसतात. हे तुम्हाला मुद्दामून विचारतील, भविष्यामध्ये विचार की द्वितीय विभक्तीचा उपपदार्थ ओळखा. तर द्वितीय विभक्ती जेव्हा असेल त्याचे एकमेव कारकार्थ आहे कर्म. जसं का रामाने रावणास मारले, तर रावणास याला प्रत्यय लागला आहे, त्याची विभक्ती सांगायची तुम्ही द्वितीय, कारण तो कर्म आहे. ठीक आहे. मग चतुर्थी मी सांगितलं विभक्तीमध्ये, फक्त आपण विश्लेषण करतोय. आता या ठिकाणी बघा ला, आता ह्या चवीला म्हणजे ला लागला आहे. आता बघा, असणारा कोण आंबा, असलेला कोण आंबाच्या वाक्यात कर्म आहे का, नाही. कर्म सोडून प्रत्यय लागलं म्हणून याची विभक्ती चतुर्थी आहे, बरोबर. दुसरा मुद्दा बघा, चवीचे संबंध कोणाशी आहे, त्या गोडशी आहेत. चवीला काय आहे तो गोड. मग हा गोड काय बघा, आता परिणाम हा नसतो बरं का, हा परिणाम बिरिणाम नसतो, परिमाण असतं. परिमाण म्हणजे संख्या. आता मूल्य बघा, जसं मी रुपयाला भाजी घेतली तर रुपयाला भाजी म्हणजे काय झालं, इथे पण ला लागलं रुपयाला, तर याला मूल्य असं म्हणता आलं असतं. ठीक आहे. ती मुलगी लग्नाला आली, आता लग्नाला आली म्हणजे इथे इथे पण ला लागला आहे, तर याच्यामध्ये योग्यता झालं असतं. आता इथे काय आहे बघा, 2 ते 3 पर्याय नाही आहेत. म्हणजे हा विषय आहे, आपण कोणत्या तरी एका विषया संदर्भात इथे बोलतोय, म्हणजे हा जो अर्थ असेल तर तो अर्थ आहे विषय. एवढं ते सोपं आहे, पण तुम्हाला ते कळायला पाहिजे की नक्की उपपदार्थ म्हणजे काय आणि विषय म्हणजे काय. उपपदार्थ होती मागच्या एका परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला होता. कारकार्थावरती नेहमी प्रश्न विचारतात, पण उपपदार्थावरती विचारत नव्हते, पण अलीकडे ते विचारतात. ठीक आहे. आता एक तक्त्यावरती हा प्रश्न विचारला आहे की अपादान हा जो कारकार्थ आहे कोणत्या विभक्तीचा आहे, तर अपादान कारकार्थ हा पंचमी विभक्तीचा आहे. अगदी सोपा आहे. ठीक आहे. मग चतुर्थीचं काय असेल तर संप्रदान. षष्टीचा संबंध हा कारकार्थ नसतो, पण संबंध मानतात. ठीक आहे. आणि सप्तमीचं काय असेल तर अधिकरण. एवढं ते सोपं आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, तद्धित प्रत्यय कोणत्या शब्दातीला लागतात. तर मित्रांनो, आपल्याकडे प्रत्यय आहे. काय आपल्याकडे प्रत्यय आहे. ठीक आहे. आता हे प्रत्यय खूप प्रकारचे असतात. आता ते आपण साधक प्रत्यय असतील तर साधित प्रत्यय असतात. तर प्रत्यय जर लावायचे असतील तर 2 प्रकारचे प्रत्यय लागतात. एक प्रत्यय लागतं धातूला. कुणाला प्रत्यय लागतं, धातूला. ठीक आहे. धातूला जर का प्रत्यय लागला असेल आणि वाक्याचा अर्थ बघा, आता याच्यामध्ये 2 प्रकारचे प्रत्यय लागतात. आता त्याच्यामध्ये जर का वाक्याचा अर्थ पूर्ण झाला असेल, वाक्याचा अर्थ काय झाला असेल पूर्ण, तर त्याला क्रियापद असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, क्रियापद असं म्हणतात. ठीक आहे. जसं का मी घरी जातो, मी आंबा खातो वगैरे. आणि जर का वाक्याचा अर्थ अपूर्ण असेल, कसा असेल वाक्याचा अर्थ अपूर्ण, तर याला धातू साधित असं म्हणतात. आणि धातू साधित दुसरं एक नाव आहे कृदंत. काय नाव आहे, कृदंत. किंवा याला काय म्हणतात,
तर धातू साधित असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? धातू साधित असं म्हणतात. ठीक आहे. आता दुसरा प्रत्यय लागतो धातू सोडून इतर शब्दांना. कुणाला लागतं? इतर शब्दांना. तर इतर शब्द म्हणजे कोणतं? एखादं नाम असेल, एखादं विशेषण असेल किंवा एखादं अव्यय असेल, याला जर का प्रत्यय लागला असेल त्याला तद्धित असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? तद्धित प्रत्यय असं म्हणतात किंवा याला शब्द साधित असं म्हणतात. काय म्हणतात? शब्द साधित असं म्हणतात. आणि हे चर्मेत्तर प्रत्यय असतं. कोणतं प्रत्यय असतंय? चर्मेत्तर. चरम प्रत्यय, चर्मेत्तर प्रत्यय हे विभक्तीतील भाग आहे, ते मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, मी सांगितलंय आपण आधी. आता इथे फक्त आपण विश्लेषण करतोय. इथे बघा, क्रियापदाला तर प्रत्यय लागत नाही आपल्या व्याख्येनुसार. मग नामाला लागणार, विशेषणाला लागणार, अव्ययाला लागणार, म्हणजे बीसीडी बरोबर आपलं उत्तर काय असणार आहे? तर 4 नंबरचं उत्तर असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा पुढचा प्रश्न आपण बघूया. 9 नंबरचा प्रश्न काय आहे? तर इथे दिलाय उकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्य रूप एकारांत होते. एखादं उकारांत नाम बघा, जसं काय सासू बघितलं तर सासवेला असं होणार किंवा सासूला आहे तसं पण होणार. ठीक आहे. मग इथे एकारांत होतं असं दिलं आहे एक वचनामध्ये. ठीक आहे. कोणत्या वचनात? एक वचनात. तर अनेक वचनात काय होतं? अनेक वचनात हे वाकारांत होतं. काय होतं? वाकारांत. आणि त्याच्यावरती अनुस्वार येतो, सासवांना असं होणार. तिथे वाकारांत होतं. एवढं सोपं आहे. ठीक आहे, काय अवघड नाही, फक्त तुम्ही वापरून बघायचं. पाठांतर काहीच करायचं नाही मराठी व्याकरणामध्ये. ह्या सगळ्या ट्रिक्स आहेत, सोप्या सोप्या पद्धतीने तुम्हाला उत्तरे कशी काढता येतील. ठीक आहे, तर त्याच्यामुळे तुम्ही पैकीच्या पैकी मार्क घेऊ शकताय. आता मित्रांनो, प्रयोगावरती नेहमी प्रश्न विचारतात, त्याच पद्धतीने जोड्या लावामध्ये विचारलं म्हणजे अगदी सोपे प्रश्न आहेत बघा. कर्तरी प्रयोग म्हणजे मला कर्ता प्रथमात पाहिजे, एवढंच बघायचंय. तर बघा, तो घरी जातो म्हणजे तो जातो, तर जाणारा कोण आहे? तो आहे का? आता हा कर्तरी प्रयोग आहे. आता तोच्या ठिकाणी ती केलं तर जाते होऊन जाईल, असं काही बदलायची गरज नाही. फक्त विभक्ती बघायची आणि तुम्ही ओळखायचं प्रयोग. आता कर्ता प्रथमात आहे, याला म्हणायचं तुम्ही कर्तरी प्रयोग, संपला विषय. ठीक आहे. आता बघा, कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता कधीच प्रथमात नसतो, तर कर्म प्रथमामध्ये असेल. बघूया आपण कुठे आहे. तर त्याने कविता लिहिली, लिहिणारा कोण आहे? तो. हा कर्ता कुठे आहे? तर तृतीयामध्ये. बरोबर. लिहिलेली काय? तर लिहिलेली कविता आहे. कविता कोण आहे? तर मैत्रीण आहे. गुड. अरे, कविता मैत्रीण नाहीये, वाक्यातील कर्म आहे. बरोबर. मग या ठिकाणी बघा, कर्माला प्रत्यय लागलाय का? नाही. तर कर्माची विभक्ती कोणती? प्रथमा. आणि भूतकालीन क्रियापद आहे, तर हा कर्मणी प्रयोग आहे. पण कोणता कर्मणी प्रयोग आहे? इथे 3 नंबर येणार. कोणता कर्मणी प्रयोग आहे? त्याला म्हणतात प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असं म्हणतात. कोणता? प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग असं म्हणतात. ठीक आहे. आता भावे प्रयोग बघा, कर्त्याला सुद्धा प्रत्यय असेल आणि कर्माला सुद्धा प्रत्यय असेल, त्याला भावे प्रयोग असं म्हणायचं. जर वाक्यात कर्म असलं त्याला सकर्मक भावे प्रयोग असं म्हणायचं, वाक्यात कर्म नसेल त्याला अकर्मक भावे प्रयोग असं म्हणायचं. आता बघा, आता या ठिकाणी बघा, रामाने रावणास मारले. मारणारा कोण आहे? राम. राम कुठे आहे? जंगलात. गुड. शुद्ध तृतीयामध्ये आहे. शुद्ध तृतीयामध्ये. बरोबर का? तर शुद्ध तृतीयामध्ये विभक्तीमध्ये आहे. आणि मारलेले कोणाला? रावणाला. हा कर्म आहे. आणि कर्म कोणत्या विभक्तीत आहे? तर द्वितीय विभक्तीमध्ये आहे. बरोबर. आता द्वितीय विभक्तीमध्ये कर्म आहे, दोघांना प्रत्यय, तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी एकारांत क्रियापद आहे, त्याला भावे प्रयोग असं म्हणतात. कोणता भावे प्रयोग? तर सकर्मक भावे प्रयोग असं म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? हे. संकीर्ण प्रयोग म्हणजे काय? तर या ठिकाणी बघा मित्रांनो, संकीर्ण प्रयोग म्हणजे काय असतं? आता तू त्याला न्यायचे होतेस, तर हा संकीर्ण प्रयोग आहे. म्हणजे याला संकर प्रयोग असं म्हणतात, याला मिश्र प्रयोग असं म्हणतात. याच्यामध्ये दोन प्रयोग दिसतात. आता जर का तुम्हाला तू आलं करता, करता तू असेल किंवा म्हणजे द्वितीय पुरुषी करता असेल तू किंवा तुम्ही, तर पहिल्यांदा शब्द शोधून काढायचा करतू. तो नेहमी कर्तरी प्रयोग असतो, करतू. ठीक आहे, तो झाला करतू प्रयोग. आता आपण बघूया कर्म आहे का? न्यायचे होतेस, नेणारा कोण? तू. नेलेले कोणाला? त्याला. ठीक आहे. कर्म आहे आणि कर्माला लागला विभक्ती प्रत्यय, तर कर्मणी प्रयोग असेल का? नसेल. मग तो प्रयोग कोणता असेल? तर तो असेल भावे प्रयोग. म्हणजे इथे कोणता प्रयोग आहे? तर कर्तृभाव संकर प्रयोग आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये कर्तृभाव संकर प्रयोगामध्ये तुम्हाला विचारतील की अंशतः कर्तरी प्रयोगाची वैशिष्ट्ये इथे दिसतात. भावे प्रयोग का आहे? तर कर्माला प्रत्यय आहे म्हणून तो भावे प्रयोग आहे. आणि तूच जर का तुम्ही केलं तर हा जो स असेल, तर हा स कशानुसार आलाय बघा, त्या तू नुसार स आलाय. जर इथे तुम्ही टाकलं तिथे काय येतं? त येतं. ठीक आहे. मग स त तू तुम्ही आलं की लगेच तुम्ही ओळखायचे की संकीर्ण प्रयोग आहे, संकर प्रयोग आहे. आणि तू आला तर पहिला शब्द काय पकडायचा? करतू. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी? संकीर्ण प्रयोगाचं उत्तर आहे. आता इथे तू म्हणजे 2 नंबर उत्तर असेल. आता सोपं गेलं बघा. 4 3 1 2 कुठे आहे बघा? 4 3 1 आणि 2 पर्याय क्रमांक 1 मध्ये आपलं उत्तर सापडतंय. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी विरुद्धार्थी अयोग्य शब्दजोडी तुम्हाला ओळखायची आहे. अयोग्य विचारलंय. ठीक आहे. आता हा आगंतुक जो शब्द आहे मित्रांनो, याच्याकडे तुम्ही लक्षपूर्वक आहे का? हा शब्द शुद्ध अशुद्ध वारंवार विचारला आहे, भविष्यामध्ये सुद्धा विचारतील. मग काय करतात? आ वरती बिंदू देतात, ग वरती देतात, कधी तू वरती देतात, कधी क वरती देतात. ठीक आहे. आगंतुक म्हणजे काय? तर अतिथी. अतिथी म्हणजे काय? कधी पण येणार, तिथीवार न सांगता आलेला असतो पाहुणा, त्याला आपण काय म्हणतो? आगंतुक असं म्हणतो. ठीक आहे. मग आगंतुक म्हणजे पाहुणा झाला तर आमंत्रित. बरोबर आहे ना? म्हणजे न सांगता लग्नात येणारे कार्यकर्ते असतात, त्याला आगंतुक असं म्हटलं जातं. आहे का? चला जेवण चालू आहे, आपण जेवण टाकू काहीतरी, आहे का? चिकन बिर्याणी खाऊन टाकू. आणि आता आमंत्रित म्हणजे काय? तर ज्यांना आपण कार्ड दिला आहे आणि तो आला असेल त्याला आमंत्रित असं म्हणायचं. कृपण याचा अर्थ वारंवार तुम्हाला विचारला आहे किंवा याचा विरोधातील शब्द ओळखा असं विचारला आहे.
कृपणचा अर्थ होतो कंजूस, मग याचा सूर होणार का नाही, त्याचा अर्थ होणार उदार, काय होणार इथं उदार झाला असतं. ठीक आहे, या ठिकाणी हे बरोबर आहे, हे चुकलेलं आहे. अनुज म्हणजे काय, तर अनु म्हणजे मागून, मागून ज म्हणजे जन्मलेला, मागून जन्मलेला म्हणजे काय तर लहान भाऊ, मग याचं अनुचित होणार नाही, तर उचित तर अनुचित होणार. मग या ठिकाणी अनुजचं काय होणार तर अग्रज, अग्रज म्हणजे काय तर मोठा भाऊ असतो त्याला आधी जन्मलेला त्याला अग्रज असं म्हटलं जातं. ठीक आहे, शुद्ध पक्ष म्हणजे चांदण्यांचा पंधरवडा असतो आणि वद्य पक्ष म्हणजे अंधार रात्रीचा असतो, हे अगदी बरोबर आहे. हे चूक आहे. आपल्याला काय विचारलंय विरुद्धार्थी अयोग्य शब्द जोडे, अयोग्य विचारले, योग्य नाही, अयोग्य कोणता आहे तर बी आणि सी. आता बी आणि सी कुठे आहे आपण बघूया, तर बी आणि सी अयोग्य जोडी आहे असं आपलं उत्तर असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा भाकरी करण्याची लाकडी परात. आता मित्रांनो हा काय प्रकार असतो, तो शब्द समूहाबद्दल एक शब्द, याच्यावर हा प्रश्न आहे. हा शब्द समूह आहे आणि याच्यासाठी आपल्याला एक शब्द वापरायचे, त्याला काथवट असं म्हणतात. एवढा सोपा प्रश्न आहे. ठीक आहे, मग सेम दुसरा पण प्रश्न तसाच विचारलाय की उंटावरून टपाल वाटणाऱ्याला काय म्हणतात, म्हणजे हे तीन शब्द आहेत, त्याच्या संदर्भात आपल्याला एक शब्द वापरायचा आहे, तर त्याला सांडणी स्वार असं म्हटलं जातं. मग सांडणी स्वार कुठे आहे तर 3 नंबरला आहे. मग हा शिक्के नसवी म्हणजे काय, तर राजांच्या दरबारामध्ये सिक्के सांभाळायचं काम करत त्याला शिक्के नसवी असं म्हणतात. पोस्टमन तुम्हाला माहिती आहे, बकरंदाज पण माहिती आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा पुढचं बघा, खालीलपैकी कोणत्या गटातील शब्द हे तद्भव आहेत, म्हणजे त्याचे तुम्हाला संस्कृत लोक पटकन आठवलं पाहिजे. जसं का बघा, कर्णपासनं कान तयार झालंय, चक्रपासनं चाक तयार झालाय, अग्निपासनं आग तयार झाला आहे. ठीक आहे, मग गृहपासनं काय तयार झालं, घर तयार झालं आहे, आणि ग्रामपासनं काय तयार झालंय तर गाव तयार झालं आहे. ठीक आहे, आणि कर्मपासनं काय तयार झालं, काम, म्हणजे हे तत्सम पासून तयार झाले आहेत, म्हणजे हे तद्भव आहे. ठीक आहे, हे दोन जोड्यात आपल्याला मिळाला. गुरु पुष्प अग्नी यांचं आहे तसे आलेले आहेत, म्हणजे याला आपण म्हणूया तत्सम. तत्सम म्हणजे काय तर संस्कृत शब्द आहे ना. पोट बघा, घोडा, बोका, रेडा, तुम्हाला आता सांगितलं चिमणीवर बसली होती, तर हे आहे देशी. कोणते शब्द आहे ते देशी. म्हणजे माझं उत्तर काय असणार आहे तर ए आणि बी आपल्याला गटातील तद्भव शब्द आहेत. ए आणि बी कुठे असेल तर 2 नंबर मध्ये पर्याय आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, परकीय शब्दांनी त्यांच्या भाषा दिलेल्या आहेत, त्यांची योग्य जोड्या तुम्हाला लावायचे. सोपा प्रश्न आहे बघा. अरबी शब्द बघा तर फायदा हा असेल, जापानी शब्द आहे हाराकिरी, नंतर आहे कन्नड शब्द हा टपाल, आणि रशियन शब्द आहे स्पुटनिक. मग असा पर्याय तुम्हाला कुठे दिसतंय तर ह्या 3 नंबर मध्ये तुम्हाला दिसतील, 3, 1, 2, 4 आणि 2. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया, देवालय, हिमालय. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला आलय आलय दिसेल, म्हणजे इथे काहीतरी झालंय, देव प्लस आलय देवालय, हिम प्लस आलय हिमालय, म्हणजे स्वर आलेले आहेत. म्हणजे याला कोणती संधी म्हणणार, स्वरसंधी. स्वरसंधीला दुसरा एक पर्याय नाव आहे, त्याला संधी असंही म्हटलं जातं. जसं का बघा, व्यंजन संधीचे दुसरं नाव त्याने दिलं आहे हलसंधी, आहे का, अशा प्रकारे. ठीक आहे, तर प्रामुख्याने 3 प्रामुख्याने संधी आहे संस्कृतमध्ये, स्वरसंधी, विसर्ग संधी, व्यंजन संधी. तर त्यापैकी स्वरसंधी आहे. आता तुम्हाला भविष्यात हा प्रश्न असा विचारला जाईल की याच्यामध्ये कोणती संधी आहे, तर बघा, देव प्लस आलय काय तयार होणार, अ प्लस आ, म्हणजे इथे सजातीय स्वर आले. बरोबर, हिम प्लस आलय, हिम मध्ये काय असेल अ, आलय मध्ये काय असेल आ, म्हणजे हे सजातीय स्वर येतात. म्हणजे याला काय म्हणूया आपण तर सजातीय. कोणती संधी, सजातीय स्वरसंधी. किंवा दीर्घ स्वर येतो म्हणजे याला दीर्घादेश स्वरसंधी असं म्हणतात. आता दीर्घादेश किंवा दीर्घत्व स्वरसंधी असंही म्हटलं जातं. ठीक आहे, किंवा याला सवर्ण असंही म्हणतात. काय म्हणतात, सवर्ण स्वरसंधी असंही म्हणतात. ठीक आहे, ही संधी म्हणजे स्वरसंधीच्या प्रकारामध्ये येणार पहिली संधी आहे. ठीक आहे, आता पुढे काय दिलं बघा, कर्मभाव संकर प्रयोग. जसं आता मी तुम्हाला मागे सांगितलं की कर्तृभाव संकर प्रयोग सांगितलं, म्हणजे कर्तू कर्तू आलं की तू किंवा तुम्ही करता असतो. या ठिकाणी कर्मभाव आला आहे. तर कर्मभाव म्हणजे कसं बघा, तर इथे कर्मणी प्रयोग असेल आणि भावे प्रयोग असेल. तर हे प्रयोग असे विचार बघा, हे एक वाक्य तुम्हाला दिसतंय. तर बघा, वडिलांनी मुलाला शाळेत घातला. आता असं वाक्य तुम्ही अलीकडे बोलले नसाल, पण हे प्राचीन काव्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारे बोलताना दिसेल. जसं तुम्ही पुण्यात गेलात की तुम्हाला असं गोड, पुण्यात आल्यानंतर तुम्हाला असं दिसेल की पुणेरी भाषेत तू आली का, तू गेली का, आणि विदर्भात आले की तू मुलगा असेल तरी मी जातो म्हणते, मुलगी असेल तरी जातो म्हणते. ठीक आहे, तर या प्रकारे आपण बोलत असताना बोलतो वडिलांनी मुलाला शाळेत घातले असं आपण बोलतो, कारण यांना सन्मान देतो. पण या ठिकाणी बघा, वडिलांनी मुलाला शाळेत घातला, घालणारे कोण आहे तर वडील, हा कर्ता आहे. आणि कर्ता सुद्धा काय लागलाय प्रत्यय, कोणता प्रत्यय लागलाय तृतीयचा प्रत्यय लागला आहे. ठीक आहे, आता घातलेले कोणाला, मुलाला, मुलाला काय लागलं ला. बरोबर, आता ला लागला असेल त्याची विभक्ती कोणती आहे तर द्वितीय विभक्ती आहे. प्रत्यय लागला आहे त्याला द्वितीय विभक्ती असं म्हणा. ही आहे द्वितीय विभक्ती कुणाची, कर्माची, हा कर्म आहे. ठीक आहे, आता कर्ता आणि कर्म दोघांना प्रत्यय आहे म्हणून याला भावे प्रयोग असं म्हणायचं. काय म्हणायचं, भावे प्रयोग. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, इथे कर्म मुलगा आहे तर घातला झालं, इथे मुलगी राहिलं असतं तिथे घातली क्रियापद झालं असतं, आहे का. मग या ठिकाणी घातली झालं असतं म्हणजे कर्माला प्रत्यय असून कर्मानुसार क्रियापद बदलतं, म्हणून या ठिकाणी कर्मणी प्रयोग सुद्धा आहे. याला कर्मभाव संकर प्रयोग असं म्हणतात. ठीक आहे, मग आता बघूया काय दिलाय, कर्माप्रमाणे क्रियापदाचे रूप बदलते, अगदी बरोबर आहे. कर्म द्वितीय तर कर्ता तृतीय विभक्तीत असतो, बघा हे दिसतंय, अगदी बरोबर आहे. या वाक्यात क्रियापद अंशतः कर्तरी असतो. तर मित्रांनो, अंशतः कर्तरी नसतो,
तर अंशतः कर्मणी असतो. मग या ठिकाणी काय पाहिजे होता, कारण कर्मणी सारखं असतं ना अंशतः, म्हणजे हे कर्मणी असतो, हा कर्तरी नसतो, ज्याचा काही संबंध नाहीये. म्हणजे आपलं उत्तर काय असेल तर अ आणि ब बरोबर. अ आणि ब बरोबर तर नाहीये, पण सी चूक असं दिलं आहे. तर पर्याय सी क्रमांक चूक आहे. ठीक आहे. शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी सारे काही केले. तर मित्रांनो, प्रश्नार्थी वाक्याचं विधानार्थी वाक्य करा. अशा प्रकारचे विधान होतं आणि ते विधान तुमच्या नोट्समध्ये आहे तसं दिसेल. तर बघा, शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काय केले नाही, या प्रश्नार्थी वाक्याचं तुम्हाला विधानार्थी वाक्यात दोन प्रकारे रूपांतर होताना दिसेल की शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी सारे काही केले हे होकारार्थी वाक्य. असं काय करायचं तुम्हाला, नकारार्थी वाक्यात रूपांतर करायचं आहे. तर शाळेच्या भल्यासाठी मुख्याध्यापकांनी काही करायचे बाकी ठेवले नाही, अशा प्रकारे आहे तसं वाक्य, डोकंच लावायची गरज नाही तुम्हाला. ठीक आहे. विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. आता पहिल्यांदा तुम्हाला उभ्या नव्हे कळायला पाहिजे, कारणबोधक उभ्या नव्हे आहे. ठीक आहे. जर का कारणबोधक उभ्या नव्याने वाक्य जोडलं असेल तर पहिलं वाक्य जे असतं हे प्रधान आणि दुसरं जे वाक्य असतं हे असतं गौण. काय असतं, गौण. मग आपली रचना काय बघा, ज्या वाक्यात एक प्रधान एक गौण अशी रचना असेल त्या वाक्याला मिश्र वाक्य असं म्हणतात. काय म्हणतात, मिश्र वाक्य. ठीक आहे. मग कुठल्या प्रकारचं वाक्य आहे, तर मिश्र वाक्य आहे. अगदी सोपा प्रश्न आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघूया. खालीलपैकी आवृत्तीवाचक विशेषणाचा गट परत आलाय, म्हणजे पट दाखव, दुप्पट तिप्पट चारपट पाचपट वगैरे बघायचं. या ठिकाणी बघा तुम्हाला दुहेरी तिहेरी असं दिसेल किंवा पट असेल, हा आवृत्तीवाचक विशेषण आहे. आता या ठिकाणी बघा, दररोज प्रतिक्षण हे आवृत्तीवाचक आहे, पण हे विशेषण नाही मित्रांनो, हे क्रिया विशेषण आहे. कोण आहे, क्रिया विशेषण आहे, हे लक्षात ठेवा. बरोबर. ते आवृत्तीवाचक क्रिया विशेषण आहे आणि तर आवृत्तीवाचक विशेषण आहे, हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. ठीक आहे. पण आवृत्तीवाचक आहे त्याच्यामुळे काय अडचण नाही. आता असा पर्याय नाहीये फक्त बी बरोबर आहे का पर्याय, तर फक्त बी बरोबर पर्याय नाहीये. नाही तर जर काही ते फक्त बी बरोबर पर्याय आला असतं तर बी बरोबर निवडलं असतं. पण या ठिकाणी पर्याय काय मग बघा, तर ए आणि बी बरोबर, म्हणजे काय, दररोज आणि प्रतिक्षण हे पण आवृत्तीवाचक आहे आणि हे पण आवृत्तीवाचक आहे. मग त्याच्यामुळे आपल्याला उत्तर काय निवडावं लागेल, ए आणि बी बरोबर. हा पहिला दुसरा काय बघा, तर क्रम दाखवते म्हणून याला काय म्हणूया आपण, तर क्रमवाचक असं म्हणूया. काय म्हणू आपण, क्रमवाचक असं म्हणूया. ठीक आहे. आता असला तसला हा असा असला याच्यापासून तयार झाला आहे. मग हे सर्वनामापासून तयार झालं असेल त्याला काय म्हणणार तुम्ही, सार्वनामिक विशेषण असं म्हणणार. काय म्हणणार, सार्वनामिक विशेषण. ठीक आहे. असला त्रास कसला त्रास वगैरे. ठीक आहे. आता हे उतारा तुम्हाला वाचायचं, उतारा अगदी सोपा आहे. ज्या पद्धतीने आपल्याला वाटायचं होतं की उतारा इतका अवघड असतो, तर ही भीती करण्याचे काही कारण नाहीये, सोपा आहे. उतारा तुम्ही वाचलं की तुम्हाला सरळ सरळ उत्तर दिसतील. बघा, लोकशाहीचे प्राणतत्व कोणते आहे, तर स्पष्ट उल्लेख आहे पहिल्या उत्तरामध्ये की विचार स्वातंत्र्य हे लोकशाहीचे प्राणतत्व आहे. हे तुम्हाला दाखवतोय बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल की विचार स्वातंत्र्य हे लोकशाहीचे प्राणतत्व असल्याने म्हणजे आहे, एवढं सोपं दिलंय ते. त्याच्यानंतर आपण पुढचा प्रश्न बघूया. 2 नंबरला काय विचारलंय त्यांनी, म्हणजे 22 नंबरला, प्रत्येक माणसाच्या मनावर कशाची छाया असते. या ठिकाणी बघा याचं उत्तर तुम्हाला दिसेल पूर्वसंस्काराचे आणि परंपरागत मूल्य सरणीचे. पर्याय क्रमांक काय, 3. आता हे कुठं दिलंय बघा, तर इथे तुम्हाला स्पष्ट उल्लेख दिसेल 2 क्रमांकामध्ये. इथं बघा, तर प्रत्येक माणसाच्या मनावर पूर्वसंस्काराची आणि परंपरागत मूल्य सरणीची छाया असतेच असते, असं स्पष्ट उल्लेख आहे या ठिकाणी तुम्हाला दिसेल. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरा आपण बघूया. तिसरा प्रश्न काय विचारला आपण ते बघूया. या ठिकाणी दिल्या तिसऱ्या प्रश्नामध्ये, शास्त्रीय दृष्टी आत्मसात करण्याचा एकमेव उपाय कोणता आहे, तर पूर्वग्रहावर मात करणे हे आत्मसात करण्याचे काय असेल एकमेव उपाय आहे. आता हे कुठे दिलंय आपण ते बघूया. बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की बघा आहे शोधून काढणे. बघा, पाहणे, शोधून काढणे. बघा, वर्गाच्या शोधून काढणे हा पूर्वग्रहावर मात करून शास्त्रीय दृष्टी आत्मसात करण्याचा एकमेव उपाय आहे. स्पष्ट उल्लेख आहे, म्हणजे असे काही अवघड फसवे प्रश्न नाही आहेत. त्याच्यानंतर काय दिलं बघा, ए आणि बी, निष्पक्षपातीपणे विविध प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी काय केले पाहिजे असा प्रश्न आहे. ठीक आहे. तर काय केले पाहिजे, ते दोन्ही पर्याय केले पाहिजे, तिसरा पर्याय नाही केला पाहिजे असा स्पष्ट उल्लेख आहे. म्हणजे अ आणि ब बरोबर असं आपल्याला उत्तर दिसेल. आता हे कुठे आहे ते दाखवतो बघा. काय प्रश्न होता आपला, तर निष्पक्षपातीपणे विविध प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी काय केले पाहिजे. या ठिकाणी तुम्हाला दाखवतो बघा. या ठिकाणी तुम्हाला दिसेल इथं बघा, निष्पक्षपातीपणाने निरनिराळ्या प्रश्नांचा अभ्यास करावयाचा तर विचारवंताने काय करायला पाहिजे बघा. ए मध्ये इतिहासक्रमांचे स्थूलमानाने पण साकल्याने ज्ञान करून घेतले पाहिजे, पहिला. आणि बी दिला आहे सामाजिक जीवनातील प्रवाहाशी समरस झाले पाहिजे. तर असे दोन्ही पर्याय आहेत. मग याचा अर्थ त्याने आपली अभ्यासिका सोडून सभा मैदान गाजवावे, राजकारण, म्हणजे ते सभा मैदान पण पर्याय आहे, पण ते करू नाही असं दिलं आहे. हा प्रश्न पुढचा 5वा प्रश्न आहे बघा. तर त्याच्या संदर्भात सुद्धा आपण बघूया. इथं बघा, सामाजिक जीवनामध्ये समरस होण्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज नाही म्हणतंय आणि तिथे काय म्हटलं, गरज आहे.
तर ते ए आणि बी गरज आहे, पण सभा मैदान गाजवण्याची गरज नाहीये. या ठिकाणी तुम्हाला उत्तर दिसेल स्पष्ट पद्धतीनं वरीलपैकी तिन्ही पर्याय योग्य आहेत. आता हे कुठे बघा, सामाजिक जीवनात समरस होण्यासाठी कोणत्या गोष्टीची गरज नाही असं लेखकाला वाटतंय. तर या ठिकाणी आपण बघूया, इथे दिसेल तुम्हाला या ठिकाणी बघा मित्रांनो. तर इथं बघा, सामाजिक जीवनात प्रवास समरस झाले पाहिजे याचा अर्थ त्याने आपली अभ्यासिका सोडून सभा मैदान गाजवावे गरज नाही, राजकारणाच्या आराखड्यात उतरावे गरज नाही असं दिलंय इथं, आणि आर्थिक संघर्षामध्ये सहभागी व्हावे असा नाही म्हणतंय, बरोबर. मग त्यांनी जे दिलं आहे ते एबीसी, तर याच्यापैकी हे वरील सर्व बरोबर आहेत असं उत्तर तुम्हाला दिसेल 5 क्रमांकाचं. उतारा अगदी सोपा विचारला होता, असा काही अवघड उतारा नव्हता. ठीक आहे. आता शब्दोगी अव्यय दिला आहे. तर मित्रांनो, जे काही पद आहे ज्याच्याबद्दल तुम्ही वाचत नाही किंवा अभ्यास करत नाही त्याच्यावरच एमपीएससी प्रश्न तयार करतात, त्याच्यामुळे प्रश्नपत्रिकेचा कल काय आहे तो मला समजला असेल तरच मी पुढच्या प्रश्नांना सामोरे जाऊ शकतोय. ठीक आहे. मग या ठिकाणी बघा, शब्दोगी अव्यय तर तयार आपल्याला माहिती आहेत, पण ते तुम्हाला साधित प्रश्न विचारतात. बघा, विशेषण साधित म्हणजे काय, तर आता शब्दांची जाती समजून घ्या. योग्य व्यक्ती असेल, योग्य निर्णय असेल, विरुद्ध दिशा असेल, हे विशेषणे आहेत. म्हणजे ते 3 नंबर मी असं लिहिणार. हे बघा, यांनी चुकीचं म्हणजे हे लावलेलं त्यांची चूक आहे. आता बघा, धातू साहित्य जे असेल, धातू म्हणजे तुम्हाला क्रियावाचक शब्दापासून तयार झालं पाहिजे. देख पासून देखील, लाग पासून लागी, 1 नंबर इथे असेल. क्रियाविशेष साहित्य म्हणजे काय, तर वर खाली मागे पुढे इकडे तिकडे. याला काय लागलंय आपण बघूया. तर जवळून इथे ऊन प्रत्यय लागलाय, मागून पुढून खालून असं इथे असेल 2 नंबर. आणि संस्कृत शब्द बघा, आता पर्यंत आणि समक्ष हे संस्कृत आहेत, त्याच्यामुळे असं उत्तर असायला पाहिजे. तर बघूया आपण काय उत्तर दिलंय. 3, 1, 2 आणि 4. तर 3, 1, 3, 1, 2 आणि 4 असं पर्याय क्रमांक कुठे आहे, तर 3 नंबर मध्ये तुम्हाला दिसेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया काय दिला आहे. तर कोणती वैशिष्ट्ये केवलप्रयोगी अव्ययाची नाही आहेत असा प्रश्न विचारलाय. ठीक आहे. तर मित्रांनो, केवलप्रयोगी अव्ययाची वैशिष्ट्ये आपण बघूया. केवलप्रयोगी अव्यय भावना व्यक्त करतात, ती वाक्याच्या आरंभी येतात. अगदी बरोबर आहे. व, छी, थू, बापरे, अरे रे, आई ग. ठीक आहे. ती वाक्याचा भाग नसल्याने त्याने विभक्ती प्रत्यय लागत नसतो. अगदी बरोबर आहे. विभक्ती प्रत्ययाचा काही संबंध नसतो. त्याच्यानंतर एकच उद्गार विविध वाक्यामध्ये भावना व्यक्त करतो. म्हणजे बघा, एकच उद्गार शब्द विविध भावना व्यक्त करतो. बरोबर आहे. एकच उद्गार तुमच्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार वेगळ्या भावना व्यक्त करू शकतो. केवलप्रयोगी अव्ययाचे वर्गीकरण त्यांच्या स्वरूपावरून ठरतात. तर मित्रांनो, स्वरूपावरून ठरत नाही. ते कोणती भावना व्यक्त करतात त्या भावनेवरून व्यक्त करतात, आणि जी भावना व्यक्त करणार तो त्याचा प्रकार असतो. आनंद व्यक्त झाला तर हर्ष म्हणा, दुःख व्यक्त झाला तर शोक व्यक्त झाला असं म्हणा, आश्चर्य व्यक्त झालं तर आश्चर्यवाचक असं म्हणायचं. म्हणजे हे जे असेल तर ड क्रमांक चूक आहे. माझं उत्तर काय असेल, तिथे काय दिले, कोणती अव्यय नाहीये. तर कोणतं अव्ययाचं वैशिष्ट्य नाहीये, तर हे डी नंबरचं वैशिष्ट्य नाहीये, हे आपल्याला कळायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं बघा, शूलपाणी, मानधन आणि काळ तोंड्या. तुम्ही विग्रह केलं, बहुब्रीही समास आहे, हे सगळं आपल्याला माहिती आहे. तिसरं पद महत्वाचं आहे. मग तुम्ही विग्रह केलं तरी तुम्हाला चाचीचे बसतं, काय बसतं ते आपण बघूया. ठीक आहे. तर इथं बघा, शूल आहे पाणी, तर हातात ज्याच्या असा तो आहे का, च्या बसला का, पण ज्याच्या लागलं तर त्याला म्हणायचं षष्टी बहुब्रीही समास. एवढं ते सोपं आहे. ठीक आहे, उघड नाहीये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, सिद्ध शब्द, साधित शब्द, शब्द सिद्धीवरती प्रश्न जास्त आहेत. आता जे मूळ स्वरूपात असतात त्याला म्हणतात सिद्ध शब्द, म्हणजे इथे 4 नंबर येईल. साधित बघा, आता साधितचे प्रकार बघा, साधितचे प्रकार किती पडतात, तर 4 पडतात. कोणता, उपसर्ग साधित, प्रत्यय साधित, त्याच्यानंतर आहे अभ्यस्त आणि सामासिक. आता याला आधी लावू नका, नाही तुमचं चुकेल उत्तर. ठीक आहे, काय दिलं आपल्याला माहित नाही. मग पहिल्यांदा सामायिक शोधा आणि अभ्यस्त शोधा. अभ्यस्तचे प्रकार पडतात 3, पूर्णाभ्यस्त, अंशाभ्यस्त, अनुकरणवाचक. ठीक आहे. तर बघा, घर घर एक शब्द आहे तसंच आलंय, हळूहळू आहे तसं आला आहे. मग एक शब्द आहे तसं आला त्याला पूर्णाभ्यस्त असं म्हणायचं. एक शब्द कामाचा, दुसरा शब्द बिनकामाचा असेल त्याला अंशाभ्यस्त असं म्हणायचं. आणि म्हणजे आपलं उत्तर काय असेल, आता अभ्यस्त मध्ये कोण येणार, 1 नंबर. ठीक आहे. सामासिक बघा, या ठिकाणी बघा, देवघर, देवाचे घर, म्हणजे षष्टी तत्पुरुष समास झाला तो. पोळपाट, पोळीसाठी पाठ, साठी लागलं का, तर साठी हे शब्दोगी अव्यय नेहमी चतुर्थी विभक्ती प्रतिरूपक शब्दोगी अव्ययाचं काम करतं, आणि म्हणून त्याला चतुर्थी तत्पुरुष समास म्हणा. निळकंठ बघा, निळा आहे कंठ ज्याचा असा तो, म्हणजे काय असेल, बहुब्रीही समास आहे. म्हणजे सामायिक शब्द असतील याला आपण म्हणू 2 क्रमांक. आता बघा, राहिला एकच पर्याय, तर साधित शब्दामध्ये हे येणार कोणतं, 3 नंबर. आता हे कोणत्या प्रकारात जातं ते बघूया. तर शिलला आई लागलं म्हणजे आई प्रत्यय आहे. नंतर आऊ लागलं, लढाऊ, आणि पुजारीला आरी लागलं, तर हे प्रत्यय लागलेले आहेत, म्हणजे प्रत्यय साधित मध्ये जातात. मग साधितचा प्रकार एक प्रत्यय असं आपल्याला लावायला पाहिजे. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय बघा, तर 4, 3, 2 आणि 1, 4, 3, 2 आणि 1 पर्याय क्रमांक 1 उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय दिलाय, तत्पुरुष समास आहेत आणि त्यांची विभक्ती दिली आहे. बघूया आपण काय दिलं असेल. तृतीयामध्ये काय बसलं पाहिजे, तर ने बसलं पाहिजे. काय बसलं पाहिजे, ने. आता बघूयात आपण ने कुठं आहे, तर उपासाने मारलेलं, नंतर दयेने आर्द्र म्हणजे मऊ, तर उत्तर क्रमांक इथे 3 येणार. सोपा आहे. चतुर्थीमध्ये काय बसतं बघा, चतुर्थी तत्पुरुष मध्ये साठी शब्दोगी अव्यय बसतं. चतुर्थी विभक्ती प्रतिरूपक शब्दोगी अव्यय. या ठिकाणी बघा, व्याही भोजन, व्याह्यांसाठी भोजन, वाट खर्च, वाटेसाठी खर्च, म्हणजे साठी बसलं ते आपलं उत्तर असेल 1 क्रमांक. षष्टीमध्ये चाचीचे बसणार बघा, ज्ञानाचे यज्ञ आहे ना, गणांचा पती, म्हणजे चाचीचे बसले की याला म्हणू आपण षष्टी.
सप्तमी बघा आत बसतं किंवा तील बसेल, आतील बसेल किंवा त बसेल. तर या ठिकाणी बघा घरातील धंदा, वेदात तो पारंगत आहे ना. तर त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असेल तर 2 नंबरचं इथे उत्तर तुम्हाला दिसेल. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय बघा या ठिकाणी 3 1 4 आणि 2. तर 3 1 4 आणि 2 कुठे आहे आपण बघूया. तर 3 1 4 आणि 2 पर्याय क्रमांक तुम्हाला 4 मध्ये दिसणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघूया. अल्पप्राण व्यंजनांचा गट ओळखा. मित्रांनो, अल्पप्राण आणि महाप्राण विद्यार्थी खूप पाठ करतात, तर पाठ करण्याची गरज नाही. महाप्राण व्यंजने आपल्याकडे 14 आहेत आणि अल्पप्राण व्यंजने आपल्याकडे 20 आहेत. बरोबर, मग या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवणार कसं. तर मित्रांनो, प्रत्येक व्यंजन जसं आपण इंग्रजीमध्ये नावं लिहितो, जसं माझं आता नाव सुनील आहे तर SUN असं काहीतरी लिहिणार. जसं एखादं नाव सुभाष आहे तो काय लिहिणार SH. ठीक आहे, मग या ठिकाणी एच आला तर जिथे इथे एच बसेल त्याला म्हणायचं महाप्राण आणि जिथं जिथं एच नाही बसणार त्याला म्हणायचं अल्पप्राण. एवढं ते सोपं आहे. फक्त 2च अक्षर तुम्ही पाठ करून ठेवायचे. हा जो ससा आहे याच्यामध्ये एच बसत नाही तरी याला म्हणतात काय, याला म्हणतात महाप्राण. आणि हा जो च आहे तर च मध्ये एच बसतो CH तरी हा अल्पप्राण आहे. हे 2 अपवाद तुम्ही पाठ केले की बाकी पाठ करायची गरज नाही. ठीक आहे, मग या ठिकाणी बघा तुम्हाला सगळ्यामध्ये हे महाप्राण 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 दिसतील आणि याच्यामध्ये एच नाहीये म्हणजे हे अल्पप्राण आहे. बरोबर, अल्पप्राण म्हणजे प्राणवायू बाहेर फेकणे. तर आपण प्राणवायू कमी प्रमाणात बाहेर फेकतो. ठीक आहे, या प्रकारे एवढं ते सोपं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा. स्वर हा प्रश्न आहे तसा कॉपी आहे, रिपीट आहे. दीर्घ स्वर म्हणजे काय, तर ज्या स्वरांचा उच्चार करण्यासाठी जास्त कालावधी लागतो, म्हणजे 2 मात्रा इतका कालावधी लागतो. तर बघा आता हे असं केलं तर आपल्याला शोधताना त्रास होतो. मग स्वरांचा उच्चार करण्यासाठी अधिक वेळ लागतो म्हणजे काय असेल, इथे 3 क्रमांक असेल. संयुक्त स्वर म्हणजे काय, तर 2 स्वर एकत्र येऊन मिळालेले स्वर असेल. पण आता 2 कोणते स्वर, तर सजातीय की विजातीय, तर 2 विजातीय स्वर म्हणून एक संयुक्त स्वर तयार होतो. आता असं उत्तर कुठे दिलंय बघा, तर 2 स्वर मिळून बनलेले स्वर म्हणजे 4 नंबर उत्तर असेल. सजातीय म्हणजे काय, तर जे एकाच उच्चारस्थानातून उत्पन्न होतात त्याला सजातीय स्वर असं म्हणतात. तुम्हाला भविष्यामध्ये सजातीय व्यंजने सुद्धा विचारणार आहेत, हे लक्षात ठेवा. सजातीय व्यंजन असतात का, तर असतात आणि हे मी तुम्हाला सांगितलंय. ठीक आहे, आता हे कशी असतात ते मी तुम्हाला सांगतोय. सवर्ण असतात, सजातीय असतात. आता एकाच उच्चारस्थानातून उत्पन्न होणारे असतील त्याला म्हणायचं तुम्ही सजातीय स्वर आणि भिन्न भिन्न उच्चारस्थानातून उत्पन्न होणारे असतील त्याला म्हणायचं विजातीय स्वर. एवढं तर सोपं आहे. म्हणजे 3 4 1 आणि 2, 3 4 1 आणि 2 पर्याय क्रमांक 2 मध्ये तुम्हाला उत्तर दिसेल. ठीक आहे, दुसरा प्रश्न बघा काय दिला आहे, तर तुम्हाला देवनागरी लिपीचे वैशिष्ट्य विचारलेलं आहे आणि ते वैशिष्ट्य डावीकडनं उजवीकडे लिहा. उभ्या आडव्या तिरप्या रेषा हे आपण पाठ केलंय, थोडंसं त्यांनी बदलून विचारलं. बघा आता ही गतियुक्त आणि व्यवहारिक लिपी आहे, आपण स्पीडने लिहू शकतो, व्यवहारिक आहे, अगदी बरोबर आहे. वर्णमालेचे वैज्ञानिक वर्गीकरण केले आहे म्हणजे कसं बघा, तर आपली जी वर्णमाला आहे वैज्ञानिक दृष्ट्या वर्गीकरण केलं आहे बघा. क ख ग घ अंग, कंठ या भागातून उच्चार होतो म्हणजे सगळ्या वर्णांचं बरं का. च छ ज ज एकाच उच्चार स्थानात होतोय म्हणजे वैज्ञानिक पद्धतीने तुम्हाला इथे वर्गीकरण केलं दिसतंय, हे सुद्धा बरोबर आहे. त्याच्यानंतर दुहेरी लिपी चिन्हांचा समावेश होतो म्हणजे काय, तर आपण एका ध्वनीसाठी 2-3 चिन्ह वापरतो. जसं का बघा इंग्रजीमध्ये CUT काय होतं, पुट होतं आहे ना. CUT पुट होतं का आणि PUT पुट होतं का, असं होत नाही. PUT जर का पुट होत असेल तर CUT कट का होतं, पुट का होत नाही, अशा प्रकारे आहे. आपल्याकडे असं मात्र नाहीये, तुम्ही जे बोलणार तेच लिहिणार तेच वाचणार. क म्हटलं की कच लिहिणार, त्याला कच वाचायचं असं. ठीक आहे, दुसरा काही पर्याय नाही. इतके ते शास्त्र सुद्धा आहे. म्हणजे 2 चिन्ह आपल्याकडे नाहीयेत, हे मात्र चूक आहे. रस्व दीर्घ मात्रांची व्यवस्था आपल्याकडे आहे. आता मात्रांची व्यवस्था कशी आहे बघा. आता समजा हा रस्व एक स्वर आहे आणि हा दीर्घ स्वर आहे, बरोबर. तर यांना आपण कसं दर्शवतो, तर यासाठी यू हे चिन्ह दर्शवतो, यासाठी वजाबाकी चिन्ह दर्शवतात आणि याला 1 मात्रा इतका कालावधी लागतो आणि याला 2 मात्रा इतका कालावधी लागतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे चिन्ह आपल्याकडे आहेत, हे आपल्याला कळायला पाहिजे पटकन. मात्रांची व्यवस्था आपल्याकडे आहे. मग यनादेश आद्य लघु मध्य लघु आपण बघतो ना, ते याच्यामध्ये येतं, कशामध्ये, वृत्तामध्ये येतं. असं असं आद्य लघु मध्य गुरु, आद्य गुरु मध्य गुरु असं असतं, ते आपण बघू. येरा त्यांना भज सम गण वगैरे अक्षरे कशी मोजतात हे पण मी सांगणार आहे. तर आपलं उत्तर काय असेल बघा, ते इथे कोणतेही वैशिष्ट्य नाही असं म्हटलं आहे, तर C नंबर हे वैशिष्ट्य नाहीये, हे आपल्याला कळालं. त्याच्यानंतर बघा काय दिले, सदाचार दिला आहे, विग्रह ओळखा. तर मित्रांनो, संधीमुळे तुम्हाला एकतर प्रकार विचारतात, संधीचा प्रकार विचारतात, कोणता प्रकार आहे, व्यंजन संधी आहे, स्वर संधी आहे, त्याचा उपप्रकार ओळखा. किंवा एक दुसरा प्रश्न विचारतात बघा, एखादा शब्द दिला जातो त्याची फोड करा, आहे ना, म्हणजे विग्रह करा. किंवा एखादा शब्द दिला असेल त्याची संधी करा, असा प्रश्न विचारतात. तर सदाचार बघा अगदी सोपा आहे, इथे काय आलं असेल, द आलाय. जर याचा प्रकार विचारला असेल तर बघून बघून ओळखायचे, काही फोड करायची गरज नाही. इथे आलेलं तिसरं व्यंजन आहे त्याला तृतीय व्यंजन संधी असं म्हणतात. कोणती संधी, तर तृतीय व्यंजन संधी असं म्हटलं जातं, बरोबर. मग आता तृतीय व्यंजन कोणते आहेत, ग ज ड द ब येतात. कोण येतात, ग ज ड द आणि ब. हे जर का संधीमध्ये आलेले दिसले वर्ण, त्याला तृतीय व्यंजन संधी असं म्हणायचं. आणि तृतीय व्यंजन संधीला आणखी एक पर्याय नाव सांगतो, जसं का पर्याय नाव मी सांगितलं होतं आणि ते पर्याय नाव तुम्हाला पेपरमध्ये आलेलं दिसेल, जसं मी तुम्हाला सांगणार आहे आता भविष्यात. ठीक आहे, तर बघा हे कठोर आहेत की मृदू आहेत, तर हे आहेत मृदू, म्हणजे याला म्हणायचं नाद.
महाप्राण आहे ते अल्पप्राण आहे, तर हे आहेत अल्पप्राण. मग या संधीचं नाव काय आहे, तर नाद अल्पप्राण संधी असं नाव आहे. बरोबर. तुम्हाला भविष्यामध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की नाद अल्पप्राण संधी ओळखा म्हणजे तृतीय व्यंजन संधी ओळखा, असं त्याचं उत्तर आहे. नाही ते मला माहित नाही, मी पाहिलं नाही. अरे तुला काय माहितीये हे तुला एमपीएससी विचारणार का? जे एमपीएससीला माहिती हे तुला माहिती असलं पाहिजे, तर तुला प्रश्नांची उत्तर येणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी याची फोड कशी करायची बघा. इथे तिसरा आलं का, सोपा प्रश्न. पहिलं घ्यायचं व्यंजन बघा, सत अधिक आचार, संपला विषय. माहित बघा, सद अधिक आचार गुरुजी असं होत नाही का? जी होतं ना, द मध्ये आ टाकलं की होतं. आपल्याला फोड आणि संधी माहित पाहिजे. मग कोणते वर्ण कधी कसे घ्यायचे हेही आपल्याला माहिती असणं बंधनकारक आहे. मग आपलं उत्तर काय असेल बघा, तर बी बरोबर. मग बी बरोबर कुठे आहे, हे इथे. मग सदा अधिक चार, सदा अधिक आचार हे सगळे घरी तयार त्यांनी केलेले आहे. ठीक आहे. मग आपलं उत्तर काय असेल, तर बी नंबर उत्तर आहे. अगदी सोपं आहे. त्याच्यानंतर पुढचा आपण प्रश्न बघूया. समार्थी शब्दांचा गट ओळखायचे तुम्हाला. आता बघा, सुधा म्हणजे काय होतं, तर सुधा म्हणजे अमृत. सुधा म्हणजे काय होतं, तर सुधा मध्ये अमृत होतो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तन या आत्म जा चा अर्थ होतो इथं मुलगी. काय अर्थ होतो, मुलगी. ठीक आहे. म्हणजे सुता राहिलं असतं ना, तर हे मात्र बरोबर झालं असतं. सुता त्यांना टाकायचं असेल, कदाचित चूक झाली असेल त्यांच्याकडे एमपीएससी कडे टाईप होताना. या ठिकाणी बघा, सुधा म्हणजे अमृत होतं, म्हणजे हा तर पर्याय नाहीये. सरिता म्हणजे नदी होते. सरिता म्हणजे काय होतं, नदी. कोमल म्हणजे कोमल, राघू म्हणजे पोपट, म्हणजे हाही पर्याय नाहीये समार्थीचा. अनुज म्हणजे लहान भाऊ, उद्योगी म्हणजे उद्योग करणार, अनिल म्हणजे वारा, हाही पर्याय नाहीये. पाय, पान आणि पाणी हाही पर्याय नाहीये. म्हणजे पर्याय कुठलाच बसत नाही, म्हणजे हा प्रश्न 100% रद्द होणार आहे. काय होणार आहे, रद्द होणार आहे. ठीक आहे. मग तुम्हाला जर का एमपीएससी टायपिंग मिस्टेक असं काही कळालं की ते सुद्धा पाहिजे होतं, तर मग तुम्ही हे बरोबर असं निवडू शकताय. ठीक आहे. किंवा तुम्ही काही निवडलं तरी किंवा नाही केलं अटेम्प्ट तरी चालेल, कारण असे प्रश्न रद्द होतात. पण ते तुम्हाला कळालं पाहिजे की नक्की बाबा काय आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, गळ्याला तात लावणे म्हणजे काय. तर काही लोक असतात गळ्याला तात लावून टाकतात आपला, आहे का. तर हा गळ्याला तात लावणे म्हणजे काय, तर प्राणांतिक संकटात घालणे, याला म्हणतात गळ्यांना तात लावणे. असं सोपं आहे. हात ओला करणे म्हणजे बघा, आता घरी तयार केले तरी हात धुवून घेणे, आहे का, हँडवॉश करणे वगैरे, आहे का, हातावर पाणी टाकणे, हातपाय गाळणे, असे काही पर्याय होणार नाही. तर पैसा मिळवणे म्हणजे काय होणार, हात ओला करणे. ठीक आहे. अनेक जणांवर सोपविलेले काम कोणीच नीट पार पाडत नाही, असतं का. जास्त लोक घरात असली की तू कर तू कर, तू त्याच्याकडे बघतो तो त्याच्याकडे बघतो, नीट काम धड होत नाही, आहे का. मग यासाठी कोणता शब्द आहे बघा, तर बारभाईंची शेती काय लागेल हाती, तर असं वारंवार विचारलं आहे. बिगारीचे घोडे आणि तरवटाचा फोक म्हणजे काय, याचा तुम्हाला अर्थ ओळखायला आला पाहिजे की दुसऱ्याच्या वस्तूंची सहजासहजी कोणीही काळजी घेत नसते, त्याला असंच वापरतात. म्हणजे बिगारीचे फुकटचं भेटले की त्याची व्हॅल्यू नसते, आहे का. अशा प्रकारचे कार्यकर्ते असतात, घ्या उडवा पैसे भेटले की, आहे का. म्हणजे अशा प्रकारे फोक आहे. भ्रमाची पुढेने हिंगाचा वास म्हणजे काय, तर भ्रमाची पुढे म्हणजे काय असेल, हिंगाचा वास म्हणजे काय, तर आधी खूप श्रीमंत होता, आता तो भिकारी झालाय, गरीब झालाय, बाप गेले निघून, आता मुलगा निघाला असा अयशी, मग तो काय करतो, उडवून टाकतो. मग काय करतो, आव दाखवण्याचा प्रयत्न करतो श्रीमंत असण्याचा, आणि याला म्हणतात भ्रमाची पुढेने हिंगाचा वास. हे अर्थ तुम्हाला विचारतील बरं का. भरोशाची मोठ पाण्यात लोट म्हणजे काय, ज्याच्यावर आपला पक्का विश्वास आहे ना, त्याच्यावरच आपण विश्वास ठेवून त्यालाच कामाला घेतलं पाहिजे. बरोबर. नाही तर आपण कुणावरही विश्वास टाकतो, कुणाचाही क्लास ऐकतो, फुकट व्हिडिओ बघतो, आहे का, आणि आपली फसगत होते, आपल्याला मार्क मिळत नाही, असंही होतं. तर अशा प्रकारे ज्याच्यावर विश्वास आहे, ज्याचं आपल्याला कळतं, त्याच्यावर विश्वास ठेवून त्याचं आपण समर्थन घ्यायला पाहिजे, त्याच्याकडनं काम करून घेतलं पाहिजे. ठीक आहे. आता बा, मोले घातले राडाया, राडाया नाही तर रडाया आहे. आता हे मन बघा, तर मन नसून एक अभंगातलं हे वाक्य आहे. तर बा, मोले म्हणजे काय, तर मूल्य. बरोबर. तुम्ही पैसे दिले कायासाठी, रडायसाठी. असतात ना काही लोक पैसे देऊन रडायला आणतात, जास्त श्रीमंती आली की माज आला की, आहे का. मग आता पैसे देऊन जर का तुम्ही एखाद्याला रडायला आणलं, तर खरंच तुमच्या मैतात तो रडणार आहे का, असं हे करणार आहे का, नाही. मग आता पुढे बघा, नाही असू नाही माया म्हणजे काय, एखाद्याला आपण पैशाच्या आमिषापोटी बोलून आणलं, तर पैशाच्या लोभाने काम करणाऱ्याची खरी आत्मीयता नसते. म्हणजे तो नुसतं त्याच्यामध्ये आत्मीयता नसणार आहे, भावना नसणार आहे, काहीच नसणार आहे. तर ही मन पूर्ण करा. मित्रांनो, यातनं आपल्याला एक नवीन पॅटर्न लक्षात ठेवायचा, तो काय बघा, तर मनीवरती प्रश्न विचारतात कसे, एखादी मन तोडली जाते आणि मन पूर्ण करा, जसं काय ते तुम्हाला दिसेल. एखादी मन दिली जाते, त्याचा अर्थ ओळखा. आणखी एक मन आहे, त्याची समानार्थी मन ओळखा. अशा प्रकारे आणखी एक मन देतात, त्याची विरुद्धार्थी मन ओळखा. अशा प्रकारे हा पॅटर्न जर का तुम्हाला कळाला, तर तुमचं जे उत्तर असेल ते हमखास पद्धतीने बरोबर येणार आहे, आणि तुम्हाला त्याचं उत्तर नक्की कळेल, आणि आउट ऑफ मार्क तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे. जसं का बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आता खालची मन बघा, तुम्हाला काय दिसतंय, तर इथे दिले खालची मन आहे, गंगेचे पाणी घेऊन गंगेला अर्ध्य म्हणजे काय, तर तुम्ही ज्याचं घ्यायचं त्याला देऊन टाकायचं, आहे का. आपण करतो ना, म्हणजे कुठेतरी जातो आपण बुके बिके कार्यक्रमात, आणि त्याचेच बुके घ्यायचे त्याला फोटो काढतो ना आपण, आहे का. तर अशा प्रकारे तुम्ही पण करत असाल.
कधी कधी आपण फोटो काढण्यासाठी बुकेचा वापर करतोय पुढच्यांचा, तर याला म्हणता येईल गंगेचे पाणी घेऊन गंगेला आरते. म्हणजे काय, तर गुळाच्या गणपती गुळाचे नैवेद्य, म्हणजे असं त्याला अर्पण करणे. ठीक आहे. घरोघरी मातीच्या चुली म्हणजे काय, पळसाला पाणी तीनच, अशा प्रकारची समानार्थी म्हण आहे. सर्वत्र परिस्थिती सारखी आहे. बरोबर. जशी देणावळ तशी धुनावळ, म्हणजे काय, तुम्ही दुसऱ्याच्या जसे कामी पळणार. बरोबर आहे का. तर आपण जसे दुसऱ्यांच्या उपयोगी पळतो तसंच दुसरा सुद्धा आपल्या कामात येणार आहे, असं लक्षात ठेवा. म्हणजे हे त्याचा अर्थ आहे, भविष्यात विचारतील. गुरुची विद्या गुरुस पडली म्हणजे काय, एखाद्याचा डाव त्याच्यावरच उलटणे, याला म्हणतात गुरुची विद्या गुरुस पडली, असा अर्थ सुद्धा आपल्याला कळायला पाहिजे. हे सगळे वाक्प्रचार, म्हणी, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, त्याच्यानंतर व्याकरण, हे सर्व मी ऍप मध्ये टाकलं आहे आणि त्या मुलांना आउट ऑफ मार्क मिळालेला आहे. त्याच्या बाहेर एकही प्रश्न आलेला नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध, हा प्रश्न आहे. याचं तुम्हाला विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं कसं बघा. नकारार्थी वाक्य कसं होईल बघा. प्रश्न होकारार्थी असेल तर विधान ऑटोमॅटिक नकारार्थी होतं. ठीक आहे. याला गरज नाही. म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा काय संबंध, याचं होणार नकारार्थी. बोलण्याचा आणि खाण्याचा काही संबंध नसतो. आता इथं कुठे आहे बघा, काही संबंध नसतो, असं पर्याय क्रमांक तुम्हाला 2 मध्ये दिसेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, संयुक्त वाक्यांचे मिश्र वाक्यात रूपांतर करा. पहिल्यांदा आपलं संयुक्त वाक्य कळायला पाहिजे नक्की काय आहे. तो उभ्या नव्हे तुम्हाला पाठ पाहिजे, माहिती पाहिजे. बा, माझा अभ्यास झाला नाही म्हणून मी शाळेत जाणार नाही. परिणाम बोधक उभ्या नव्हे. कोणता एक परिणाम बोधक. परिणाम बोधकनी जर का वाक्य जोडला असेल तर पहिलं वाक्य काय असतं, प्रधान, आणि दुसरं सुद्धा वाक्य काय असतं, प्रधान. म्हणजे इथं 2 प्रधान वाक्य असतील, त्या वाक्याला डोळे बंद करायचे नाही, म्हणायचं संयुक्त वाक्य. कोणतं वाक्य म्हणणार, संयुक्त वाक्य असं म्हणणार. ठीक आहे. मग हे संयुक्त वाक्य, याचं आपल्याला मिश्र वाक्य तयार करायचं असेल. परिणाम असेल त्याचं कारण मध्ये रूपांतर करायचं, मिश्र वाक्य होऊन जाईल. कसं बघा, तर मी शाळेत जाणार नाही कारण माझा अभ्यास झाला नाही. हे वाक्य रिपीट आहे. कसं बघा, मला ताप आलाय, मी शाळेत जाणार नाही, माझा अभ्यास झाला नाही, असं त्यांनी मिक्स केलं. म्हणजे उत्तर कारणबोधक असेल. आताच मी सांगितलं, कारणनी वाक्य जोडलं असेल तर पहिलं वाक्य प्रधान, दुसरं वाक्य काय असणार, गौण. मग रचना काय तयार होणार, एक प्रधान एक गौण. अशी रचना जगात कोणाची असते, मिश्र वाक्याची. कोणाची, मिश्र वाक्य. आपलं उत्तर काय असणार आहे, मिश्र वाक्य. पर्याय क्रमांक 2. गांधीजींना सुताच्या माळा अधिक आवडत. ठीक आहे. मग या ठिकाणी काय दिलं बघा, तर विधेय पूरक ओळखा. मी सांगत होतो की तुम्हाला असे काही प्रश्न विचारणार आणि तो प्रश्न विचारला आहे. तर बघा आपण प्रश्न बघूया. आवडत, आवडत काय असणार आहे, विधेय असणार आहे. काय असणार आहे, विधेय. आवडणाऱ्या काय, तर आवडणाऱ्या माळा. माळा कोण आहे वाक्यात, करता. आता करता नाही म्हणायचं याला, याला म्हणायचं उद्देश्य म्हणायचं. काय म्हणायचं, उद्देश्य म्हणजे करता. याला आणखी दुसरं नाव विचारतील भविष्यामध्ये, आश्रय. काय विचारतील, आश्रय. ठीक आहे. आता बघा, आवडणाऱ्या काय, माळा. आवडलेल्या काय, माळाचे. वाक्यात कर्म नाहीये. बरोबर. मग कोणाला आवडत, तर गांधीजींना आवडत. याला ना लागला आहे, चतुर्थी विभाग शब्द आहे. याला क्रियेचा भोक्ता असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, भोक्ता. आणि कोणालाच उत्तर आहे, त्याच्यामुळे याला विधेयपूरक असं म्हणतात. वाक्य पूर्ण करण्याचं काम करतं. याची विभक्ती आहे चतुर्थी. कोणती आहे, चतुर्थी. असं मी बरंच काही लिहून दिलं होतं. ठीक आहे. याला म्हणतात विधेयपूरक. मग कुठे आहे, इथं या ठिकाणी. मग सुताच्या काय आहेत, माळांबद्दल माहिती सांगतो म्हणून याला काय म्हणूया आपण, उद्देश विस्तार. किती आवडत, अधिक आवडत. हा शब्द याच्याबद्दल माहिती सांगतो. मग याला काय म्हणायचं तुम्ही, तर विधेय विस्तार असं म्हणायचं. काय म्हणायचं, विधेय विस्तार. अशा प्रकारे केवळ वाक्यांच्या, संयुक्त वाक्यांच्या, मिश्र वाक्यांचं आपण पृथक्करण केलं होतं आणि त्याच्याबद्दल तुम्हाला इथे प्रश्न विचारले आहे. ठीक आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. आलं उत्तर आपलं. त्याच्यानंतर बघा, एखाद्या नामाचे स्पष्टीकरण करणाऱ्या व नामापूर्वी येणाऱ्या त्याच अर्थाच्या शब्दास काय म्हणतात. आता हेही वाक्य तुम्हाला मदत करणार. आता नामाच्या पूर्वी जो शब्द येतो, नामाबद्दल माहिती सांगतो, त्याला उद्देश विस्तार म्हणतात. आपल्याला माहिती आहे. आता या ठिकाणी नामाचे स्पष्टीकरण करणाऱ्या म्हटलं आहे. तर जसं बघा, कवी होते असणारे रवींद्रनाथ टागोर. हा रवींद्रनाथ टागोर म्हणा किंवा गीतांजलीचे लेखक म्हणा, याचा अर्थ एकच होतो. ठीक आहे. गीतांजलीचे लेखक रवींद्रनाथ टागोर थोर कवी होते. मग या वाक्यात बघा, गीतांजलीचे लेखक आहे ना. आता तुम्ही गीतांजलीचे लेखक म्हटलं तरी तुम्हाला लगेच क्लिक होणार. काय होणार, की रवींद्रनाथ टागोर. मग या नामाचे विश्लेषण करण्यासाठी हा शब्द आला आहे. मग जेवढे अधिकार या नामाचे क्रियापदावरती असतात तेवढेच अधिकार या नामाचे असतात, या शब्दाचे असतात. आणि दोघांची विभक्ती एकच असते, म्हणून या जो शब्दाला समानाधिकरण असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, समानाधिकरण असं म्हणतात. समान अधिकार असतात म्हणून समानाधिकरण शब्द असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि तीच व्याख्या इथे विचारलेली आहे. ती व्याख्या काय असेल तर समानाधिकरण. ठीक आहे. उद्देश म्हणजे नसतो, वाक्यामध्ये उद्देश नसतं. उद्देश हा उभ्या नव्याचा प्रकार आहे. मग हे चुकलंय, म्हणजे हे चुकलं म्हणजे त्याने काही दिलं असेल ते उत्तर नाहीच आहे. इथे काय द्यायला पाहिजे होता, तर उद्देश्य द्यायला पाहिजे होता. उद्देश्य म्हणजे काय, तर उद्देश म्हणजे होतं वाक्याचा करता. ठीक आहे. अशा प्रकारे ते विचारतात. ज्याचे आपल्यावर उपकार आहेत त्याची आपण स्वाभाविकपणे स्तुती करतो, या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा. आता बघा, आता या अर्थाचा वाक्प्रचार विचारल्याने त्याची खावी भाकरी, त्याची करावी चाकरी. ठीक आहे. तर या ठिकाणी ही म्हण आहे, वाक्प्रचार नाहीये. म्हणजे त्यांनी विचारलं वाक्प्रचाराने, दिलंय म्हण अर्थामध्ये.
आता सुताने स्वर्ग गाठणे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीने मोठी गोष्ट साध्य करणे असा अर्थ होतो. ठीक आहे. कोलेकुई करणे म्हणजे ओरडणे, नंतर वर्चस्व प्रस्थापित करणे, हे खऱ्या अर्थाने वाक्प्रचार आहेत. आणि ही काय आहे? मन. पण आपला जो अर्थ दिलाय त्या अर्थानुसार आपल्याकडे हा एकच पर्याय उपस्थित आहे, त्याच्यामुळे आपण उत्तर हेच निवडूया. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, जोड्या लावा असा एक प्रश्न दिला आहे. जोड्या आपण लावून बघूया. गणनावाचक दिलाय. गणनावाचक म्हणजे मोजण्यावाचक. गणवाचक दिले इथं, गण नाही तर गणनावाचक म्हणजे ते ना खाल्लंय त्यांनी, म्हणजे टायपिंग मध्ये राहिलं असेल ते. ठीक आहे. तर गणनावाचक विशेषणे म्हणजे 1 2 3 4 5 तुम्हाला सांगितलं, त्याचे 3 प्रकार पडतात. कोणता? पहिला आहे गणनावाचकचा पूर्णांक आहे, अपूर्णांक आहे, आणि कोणता असेल पुढचं तर साकल्य. तर गणनावाचक मध्ये आपण बघूया, हे पूर्णांकवाचक मध्ये दिले आहेत, आणि हा अर्धा काय असेल? अपूर्णांकवाचक. म्हणजे 3 नंबर उत्तर येणार. त्याच्यानंतर क्रमवाचक पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. क्रमवाचक पृथकत्ववाचक म्हणजे वेगवेगळे करणे. ठीक आहे. हर एक बघा, दर एक आहे, नंतर एक एक असेल तर ह्याला म्हणू आपण पृथकत्ववाचक. त्याच्यानंतर आवृत्तीमध्ये आपण आताच पट बघितले, एकेरी दुहेरी वगैरे, तर हे उत्तर येणार आहे. मग आपलं उत्तर काय असेल? 3 1 2 4. मग 3 1 2 4 कुठे बघा, तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल 2 नंबर मध्ये 3 1 2 आणि 4 असे सोपे प्रश्न विचारतात. ठीक आहे. जोड्या लावा सगळ्यात सोप्या असतात. त्याच्यानंतर बघा, मुलांनी चावड्या कुत्र्याला खडे मारले. मारणारे कोण? मुलं. करता आहे. मारलेले काय? खडे. कुणाला? कुत्र्याला. किती कर्म आहे? 2. 2 कर्म असतील याला काय म्हणणार? द्विकर्मक क्रियापद असं म्हणायचं. सोपं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जी सहाय्यक क्रियापदे सर्व काळी आणि सर्व पुरुषी चालत नाहीत त्यांना कोणतं क्रियापद असं म्हणतात? त्याला म्हणतात गौण क्रियापद. कोणतं क्रिया म्हणतात? गौण क्रियापद असं म्हणतात. एवढं ते सोपं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, मुख्य क्रियापद तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर उभयविध क्रियापद म्हणजे जी क्रियापदे 2 प्रकारे वाक्यात येतात. पहिल्या वाक्यात सकर्मक आणि दुसऱ्या वाक्यात अकर्मक, त्याला म्हणायचं उभयविध क्रियापद. ठीक आहे. त्याच्यानंतर संयुक्त क्रियापद म्हणजे काय? तर धातू सहित आणि सहाय्यक क्रियापद अशी रचना असेल आणि यातनं एकच क्रिया व्यक्त झाली असेल त्याला संयुक्त क्रियापद असं म्हणायचं. आणि जर का 2 क्रिया व्यक्त झाल्या असतील त्याला संयुक्त क्रियापद म्हणू नका. ठीक आहे. नंतर साधित क्रियाविशेषण अव्यय दिले आहेत आणि त्यांचे प्रकार विचारले आहेत. अगदी सोपं आहे. नामापासून तयार झालं असेल तर नाम सहित, जसं का सकाळ आहे, उत्तर असेल 4 नंबर. विशेषण साधित बघा, तर जसं 1 2 3 4 सर्व आपण पहिला आत्ताच ते विशेषण साधित आहे. अव्यय सहित बघा, अव्यय पूर्व, आरंभी हे अव्यय आहे, त्याच्यापुढे ते 2 नंबर येणार. समास घटित आता आपण बघितलं शास्त्रदृष्ट्या, आणि दररोज आहे का? दर लागलं तर उत्तर क्रमांक 1 म्हणजे 4 3 2 आणि 1. तर कुठे आहे बघा? 4 3 2 आणि 1 पर्याय क्रमांक 3. त्याच्यानंतर शेवटचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी क्रियाविशेषणाच्या त्यांच्या प्रकारानुसार तुम्हाला जोड्या लावायच्या आहेत. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार बघा. याच्यामध्ये एक नवीन शब्द तुम्हाला दिसेल. तुम्ही गुणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे विशेषण अभ्यास केला असेल, आहे का? पण गुणवाचक तुम्हाला क्रियाविशेषण अव्यय असतात, ही संकल्पना तेवढीच महत्वाची आहे. मग गुणवाचक म्हणजे काय? तर गुणवाचक म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. कोणतं? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग रीतिवाचकला पर्यायी नाव काय? गुणवाचक. मी आत्ताच नोट अपडेट करून दिल्या होत्या, नुकतंच आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा हे दिलं आहे. आणि तोच प्रश्न नक्की एमपीएससीने आता विचारलेला आहे. अशा प्रकारचे पर्याय मी तुम्हाला शब्द सांगतोय नवीन नवीन, ते सुद्धा आणखी भविष्याची तयारी आहे, हे लक्षात ठेवा. असे 2-4 प्रश्न असतातच. ठीक आहे. तर या प्रकारे बघा, स्थलवाचक म्हणजे काय? तर क्रिया कोठे घडली, कोठेचं उत्तर काय असतं? स्थळ. वर, खाली, मागे, पुढे, इकडे, तिकडे, हे काय असणार आहे? स्थलवाचक असतील. कालवाचक म्हणजे क्रिया केव्हा घडली, तर आज, उद्या, परवा, तेरवा, नेरवा हे शब्द येणार, त्याला आपण म्हणूया 2 नंबर. आणि संख्यावाचक म्हणजे परिमाणवाचक, परिणाम नाही, परिमाणवाचक. मग किती घडली, तर बघा पहिला, दुसरा, चौपट वगैरे संख्या तुम्हाला दिसेल, त्याला आपण म्हणून 3 क्रमांक. आणि रीतिवाचक म्हणजे क्रिया कशी घडली, जसे, असे, तसे, उगीच, व्यर्थ हे जे शब्द असतील याला म्हणायचं तुम्ही रीतिवाचक म्हणजे गुणवाचक. पर्यायी नाव माहिती असलं पाहिजे. आणि नुसतं तुम्हाला असं विचारलं असतं गुणवाचक विशेषण ओळखा, तर आम्ही गुणवाचक तर विशेषण पाहिलंय आणि ते गुणवाचक क्रियाविशेषण विचारलंय, मग आता काय करू? कुठून विचारलं? बरोबर. तर तुम्हाला कुठून विचारलं याचं महत्व नाही, तुमचं उत्तर आलं पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल बघा? 4 2 3 आणि 1. तर 4 2 3 आणि 1 पर्याय क्रमांक 1 अशा प्रकारे असेल. मला वाटतं मित्रांनो बऱ्यापैकी कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाले असतील, आणि मी खूप सारी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आणि अशाच प्रकारे आता आपण रोज युट्यूबला एक व्हिडिओ आपला येणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही फॉलो करा आणि कंटिन्यू हे व्हिडिओ बघत राहा. याच्यामुळे तुम्हाला सगळ्या परीक्षेची मी तयारी करून देणार आहे. ओके, धन्यवाद.